त्या पालेभाजी या सदरामध्ये आपण पालकची माहिती सांगितली. आज बोलूया तांदूळजा. तर तांदूळजा लाल हिरवा कुठेही केव्हाही सहज येतो. ज्यांना शरीरात सी जीवनसत्व हवे आहे त्यांनी तांदूळजाची भाजी जरूर खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध आणि शीतवीर्य आहे. उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजिण्या तीव्र तापात ही उपयुक्त आहे. विषविकार नेत्रविकार पित्तविकार मूळव्याध यकृत पांथरी वाढणे या विकारात पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. त्वचेच्या समस्त विकारात दाह उष्णता कमी करायची असेल तर तांदूळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरता किंवा बाळंतीण गरोदर स्त्री यांच्यासाठी तांदूळाची भाजी हे वरदान आहे. डोळ्याच्या विकारात पण उपयोगी आहे. डोळे तेजस्वी होतात. जुनाट मलावरद विकारात आतड्यांना चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदूळाची भाजी फार उपयुक्त आहे. तांदूळाची पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. मोठ्या आतड्यात जास्त उपयुक्त घटक मिळतात. तांदूळच्या भाजीच्या रसाने लघवी स्वच्छ होऊन शरीर निर्दोष होते. अशी ही तांदूळाची भाजी स्वस्त आणि मस्त आहे. हे तांदूळाच्या भाजीचा आपल्या आहारात जरूर वापर करावा. आता उद्या आपण माठ या भाजीबद्दल बोलूयात. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.